बोंधू अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आज खरातची पोलीस कोठडी ही संपतीये आणि त्याच अनुषंगाने आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। तीच ही नाशिकच्या न्यायालयाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। त्याच्या विरोधामध्ये नवनव्या तक्रारी या दाखल होत आहेत। त्यामुळे खरातने केलेलं जे लैंगिक शोषण आहे, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आहे, त्याबरोबरच इतर जे त्याचे कारनामे आहेत याची जंत्री आज न्यायालयासमोर मांडण्यात येईल। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्यासोबत। शुभम, खरातला न्यायालयामध्ये हजर केलाय, काय अपडेट्स मिळतात? नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय अशोक खरातला आता या ठिकाणी न्यायालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये सुनावणी देखील सुरू होणार आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त खरं तर आपल्याला संपूर्ण या न्यायालयाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अशोक खरातला या ठिकाणी आणण्यात आलं। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज अशोक खरातची जी सुनावणी होईल, खरं तर महिलांवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण असेल किंवा जे फसवणुकीचे प्रकरण असेल त्यावर खरं तर महत्त्वाचे पुरावे हे एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यानंतर जी संपूर्ण सुनावणी आहे ती आज पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आत्ताच अशोक खरातला हे कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जी एसआयटीकडून जे पुरावे आहेत ते खरं तर गेल्या 2 दिवसांपासून गोळा करण्यात आलेले होते, ते सगळे पुरावे जे आहेत ते आता कोर्टासमोर सादर केले जाणार आहे। या पुराव्यांमध्ये त्याचे आर्थिक संबंध असेल किंवा त्याचा मोबाईलमधला जो डेटा रिकव्हरचं काम खरं तर अनेक दिवसांपासून सायबर तज्ञांच्या माध्यमातून सुरू होतं, त्याची माहिती खरं तर या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि आपण आत्ताची जी माहिती बघतो आहे, तपास अधिकारी जे आहे किरण कुमार सूर्यवंशी हे देखील या ठिकाणी कोर्टरूममध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। सुनावणीला काही वेळा सुरुवात होईल आणि एकूण जर पाहिलं तर या सगळ्या पुरावे जे आहे ते पुरावे आज दिल्यानंतर पुन्हा अशोक खरातची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून खरं तर प्रयत्न केले जाणार आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून नवनवीन कोणकोणते जे खुलासे झालेले आहे त्या खुलासे संदर्भात काय पुरावे नेमके कोर्टासमोर सादर केले जाणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूण जर पाहिलं तर या अशोक खरातच्या मुलाला देखील काल तपास कामी त्या ठिकाणी एसआयटीकडनं ताब्यात घेण्यात आलेलं होतं। रात्री उशिरापर्यंत अशोक खरातच्या समक्ष त्याच्या मुलाची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली होती आणि एकूण या चौकशीनंतर काही महत्त्वाचे माहिती जी आहे ती खरं तर एसआयटीला मिळाली आहे आणि ती माहिती मिळाल्यानंतर पुन्हा त्या अशोक खरातच्या मुलाला हर्षवर्धन खरातला पोलिसांनी त्या ठिकाणी पुन्हा सोडून दिलेलं आहे चौकशी करून। आणि एसआयटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अनेक दिवसांपासून जे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू होतं त्या पुराव्यांमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक महत्त्वाचे जे पुरावे, कागदपत्र, तांत्रिक पुरावे हे खरं तर त्या ठिकाणी एसआयटीच्या हाती लागलेले आहे। आणि एकूण जर पाहिलं तर आज पुन्हा कोर्टामध्ये या ठिकाणी जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी सरकारी वकील जे शैलेंद्र बागडे आहेत ते त्यांच्या माध्यमातून खरं तर सरकारची बाजू मांडणार आहे। ते देखील आता कोर्टात या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळते। या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर या बोंधू अशोक खरातने जे लैंगिक अत्याचाराच्या जे घटना केलेल्या होत्या, जे ओकस कार्यालयामध्ये हे सगळे काळे कारनामे केलेले होते, त्यामध्ये देखील त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडनं काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले होते। ते सगळे पुरावे एकत्रित करून आज खरं तर या बोंधू अशोक खरातने जे काळे कारनामे केलेले आहेत त्याची माहिती एसआयटीच्या माध्यमातून या ठिकाणी कोर्टासमोर दिली जाणार आहे। खरं तर या खरात प्रकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर मागच्या कोर्टामध्ये जी सुनावणी झालेली होती त्यामध्ये देखील एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती राज्यासह महाराष्ट्रासह इतर राज्यापर्यंत देखील असल्याचा संशय जो व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने तपास करण्याची माहिती कोर्टासमोर एसआयटीच्या अधिकाऱ्यांना दिलेली होती। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं आता या ठिकाणी कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी सुरू होत असताना काही महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते पुरावे देखील या ठिकाणी कोर्टासमोर सादर केले जातील। या पुराव्यांमध्ये नेमके काय काय ह्या सगळ्या संदर्भामध्ये माहिती ही एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे ते खरं तर बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर त्याच्या सीएची देखील त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली। काल जे मिरगावचं ईशानेश्वर मंदिर आहे त्या ईशानेश्वर मंदिराचे पुजारी आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात आली की ज्या पद्धतीने तो काही बोंधू अशोक खरात काही व्यावसायिकांना काही वेगवेगळे प्रकारच्या अंगठ्या देत होता, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू देत होता, ते नेमका कशा होत्या या संदर्भात खरं तर त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली होती। एकूण जर बघितली तर या सगळ्या संदर्भामध्ये आज जी सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये त्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी हे मिरगावमध्ये जे शनेश्वर मंदिर आहे या अशोक खरातचं त्या मंदिरामध्ये काय काय नेमके कारनामे
कामे सुरू होते याची माहिती खरं तर दिली जाणार आहे। सोबत एका सरब व्यावसायिकाची देखील चौकशी करण्यात आलेली होती आणि या सरब व्यावसायिकाच्या चौकशीमध्ये नेमका अशोक खरात जी सगळी या सरब व्यावसायिकाकडे ज्या वस्तू घेत होता त्या वस्तू नेमका कशा होत्या, त्या वस्तू नेमका कुठून घेत होता याची सगळी माहिती जी आहे ती एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाते आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज खरं तर या ठिकाणी सुनावणी सुरू झाल्यानंतर वेगवेगळे जे पुरावे आहेत ते वेगळे पुरावे या एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोर्टासमोर त्या ठिकाणी सादर केले जातील आणि कोर्टामध्ये ही सगळी माहिती दिली जाईल। एकूण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात ज्यावेळी कोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल त्यावेळेस काही महत्त्वाचे पुरावे, तांत्रिक पुरावे हे देखील एसआयटीचे अधिकारी हे कोर्टामध्ये बरोबर आहे शुभम। खरं तर आपण प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही अपडेट सांगूयात। बंधू अशोक खरातला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। इचनपुरानी यांच्या कोर्टामध्ये त्याला सादर करण्यात आलंय। त्याचबरोबर तपास अधिकारी जे आहेत ते देखील आता कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। किरण कुमार सूर्यवंशी हे कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। त्यांच्याकडून या सगळ्याच संदर्भामध्ये पुरावे हे आता कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत। इचनपुरानी यांच्या कोर्टामध्ये आता खरातला हजर करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच संदर्भातले जे पुरावे असतील ते देखील सादर केले जाणार आहेत। आपण पुन्हा एकदा शुभम यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याशी चर्चा करूयात। शुभम, कोर्टामध्ये आता त्याला हजर करण्यात आलेला आहे, सुनावणीला सुरुवात झाली आहे का? आतले काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच त्या ठिकाणी जे सरकारी वकील आहे शैलेंद्र बागडे हे त्या ठिकाणी आता बाजू मांडताय, सरकारी बाजू त्या ठिकाणी मांडता आहे। आणि एकूण जर बघितलं तर न्यायाधीश यांच्या माध्यमातून देखील स्टाफकडून काही कागदपत्र हे त्या ठिकाणी तपासले जात आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर एसआयटीकडनं काही महत्त्वाची जे कागदपत्र आहे ते खरं तर गोळा करण्याचं काम गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू होतं आणि ते कागदपत्र आता कोर्टासमोर दिल्यानंतर या ठिकाणी हे सगळे कागदपत्र त्या ठिकाणी तपासले जात आहे। सरकारी वकील जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही सगळी बाजू मांडण्यात येत आहे। त्या ठिकाणी तपास अधिकारी नेमकी काय काय त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये पुरावे गोळा केलेले आहेत त्याची माहिती देखील तपास अधिकारी कोण आहेत, त्या नेमका कोणकोणते पुरावे खरं तर हाती लागलेले आहे एसआयटीच्या ही सगळी माहिती जी आहे ती घेतली जाते आहे। एकूण जर बघितलं तर तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचं नाशिकमधल्या उकस कार्यालयामध्ये अनेक महत्त्वाचे जे पुरावे आहे ते खरं तर एसआयटीच्या हाती लागलेले होते। त्या ठिकाणी एक औषधीची बॉटल देखील तपास अधिकाऱ्यांच्या समवेत ज्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडनं जी तपासणी करण्यात आलेली होती त्या उकस कार्यालयाची झाडाझडती खरं तर त्या ठिकाणी सुरू होती, त्यावेळी ती हाती लागलेली होती आणि त्यामुळे हे सगळे महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते कोर्टासमोर मांडले जातील। त्या ठिकाणी काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत त्या कागदपत्रांच्या माध्यमातून तो महिलांसमोर त्या ठिकाणी ज्या वेळी काही लैंगिक शोषण करत होता त्यावेळी या महिलांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याच्या जाळ्यामध्ये अडकवत होता याची माहिती खरं तर तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोर्टासमोर दिली जाणार आहे। जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक पुरावे त्या ठिकाणी एसआयटीच्या हाती लागलेले आहे, त्याचे कॉल रेकॉर्ड त्या ठिकाणी काढल्याची माहिती देखील आपल्याला मिळालेली होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते आता या एकूणच त्या ठिकाणी दिले जात आहे। एकूण जर बघितलं तर त्या सगळ्या संदर्भात या ठिकाणी अनिसकडनं जे महत्त्वाचे काही पुरावे जे आहेत ते देण्यात आलेले होते। खरं तर त्या पूजाविधीच्या दरम्यानमध्ये काही वन्यजीवांचा देखील त्या ठिकाणी त्यांनी शिकार केल्याची जी संशय आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने वन विभागाने देखील पत्र हे एसआयटीला दिलेलं होतं। या पत्र व्यवहारामध्ये काही जर ठोस पुरावे जर हाती लागले तर वन विभाग देखील त्या ठिकाणी कारवाई करेल अशी देखील वन विभागाने त्या पत्रामध्ये काही मजकूर जो आहे तो त्या ठिकाणी टाकलेला होता। एकूण जर बघितलं तर एसआयटीच्या माध्यमातून जे कागदपत्र आहे ते न्यायाधीशांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासले जात आहे। तपास अधिकाऱ्यांकडून ही सगळी माहिती घेतली जात आहे। आपण या सगळ्या संदर्भात जर बघतोय तर या मध्ये एकूण जर या सगळ्या तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी माहिती आहे ती गोळा केल्यानंतर फॉरेन्सिक टीमकडनं देखील काही महत्त्वाचे जे कागदपत्र आहे ते या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले होते। त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये जवळपास महिलांचे कागदपत्र असतील, हे पुरावे असतील ते आता कोर्टामध्ये सादर केले जाणार आहेत। पण यामध्ये अजून एक महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे खरातचे 4 मोबाईल्स, त्याचे वेगवेगळे 4 नंबर होते आणि याचा देखील तपास करण्यात आलेला आहे। यामध्ये काही समोर येत आहे का? बाहेर काढण्यात येत आहे। पोलीस पुन्हा त्याला घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशोक खरातला घेऊन खरं तर हे एसआयटीचे अधिकारी घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। अशोक खरातच्या तोंडावर
काळा बुरखा टाकलेला आहे त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्या ठिकाणी जी सुनावणी झालेली होती त्या सुनावणीमध्ये खरं तर या ठिकाणी अशोक खरातच्या या सगळ्या काळ्या कारनाम्यांची जी माहिती आहे ती माहिती खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता कोर्टामध्ये अशोक खरातला हजर केल्यानंतर 10 मिनिटांमध्ये त्याला पुन्हा बाहेर काढलेलं आहे आणि एकूण जर बघितली तर या सगळ्या संदर्भात आता त्याला बाहेर घेऊन एसआयटी पुन्हा त्याला घेऊन गेलेली आहे. नेमकं कोर्टामध्ये काय बाजू मांडली जाते आहे याची जी माहिती आहे ती कोर्ट त्या ठिकाणी घेत आहे. सरकारी वकिलांकडनं बाजू मांडली गेलेली आहे त्या ठिकाणी ही सगळी माहिती घेतली जाते. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये खरं तर या अशोक खरातला अटक करण्यात आलेली आहे. वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते त्या ठिकाणी या संदर्भामध्ये एसआयटीकडनं माहिती घेतलेली होती आणि इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये खरं तर त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडी मिळेल ही सगळी माहिती खरं तर आपल्याला मिळते आहे. आणि या कोर्टाच्या आवारामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. आतमध्ये नेमका ज्यावेळी बाजू मांडण्यात आली त्या बाजू मांडत असताना कोर्टाचे काही महत्वाचे जे आहे ते देखील या ठिकाणी घेण्यात आले. वकील जे आहेत ते आम्हाला बातमी देता येत नाही. बघा महिला अत्याचाराचा संवेदनशील मॅटर आहे. आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपीला फक्त वर्ग केलाय. तपास सुरू आहे. आम्ही काही बोलू शकत नाही. येस आधीच्या गुन्ह्यात खरं तर या संदर्भामध्ये सरकारची बाजू ज्यांनी मांडलेली होती ते शैलेंद्र बागडे खरं तर बोलत होते. या संदर्भात कोणतीही माहिती देता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अरे वा वा. पोलीस तुमच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू होता. काय झालंय आपण तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न. सर काय नेमकं काय झालंय सर काय झालंय सर सूर्यवंशी सर आहेत आपल्यासोबत. आपण बाजू मांडलेली आहे. एमसीआर झालेला आहे याच्यामध्ये. एमसीआर झाले 75 मध्ये 75/26 सरकारवाडा. ठीक आहे थँक्यू. एमसीआर मध्ये आहे तो जेलमध्ये जाईल नंतर आम्ही ताब्यात बघू आम्ही सांगू तुम्हाला कळू. एमसीआर ची मागणी केली. एमसीआर झालेला आहे त्याला. चला थँक्यू. चला तपास सुरू आहे. तपास सुरू आहे. एक मिनिट चला. नक्कीच आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे तपास आहे ती तपास अधिकारी बोलत होते. या संदर्भामध्ये एमसीआर झाल्याची माहिती त्यांनी खरं तर दिलेली आहे. पुन्हा त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल. काहीही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. सॉरी कारण पहिल्या याचे जे पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले नक्कीच आपण बघतो या ठिकाणी तपास जो आहे तो सुरू आहे आणि तपास सुरू असतानाच खरं तर या ठिकाणी जी बाजू मांडण्यात आलेली होती ती बाजू मांडत असताना त्या ठिकाणी एमसीआरची मागणी जी आहे ती कोर्टासमोर केलेली आहे. आणि एकूण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये आता पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाईल. अशोक खरातला हे उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल अशी माहिती खरं तर समोर येते. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अशोक खरात याची जी आहे ती खरं तर एसआयटीकडनं चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या दरम्यान जे महत्त्वाचे पुरावे आहेत ते एसआयटीच्या हाती लागलेले होते आणि ते काही कागदपत्र जे आहे ते कोर्टासमोर देण्यात आलेले होते. आणि कोर्टासमोर हे सगळे कागदपत्र देत असताना त्या ठिकाणी सगळी जी माहिती आहे खरं तर ही माहिती कोर्टासमोर देत असताना एमसीआरची जी मागणी आहे ती खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं केली गेलेली आहे. या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर एकूण या अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं काही महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहे. एमसीआर त्याला मिळाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे.
खरं तर या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला पुन्हा त्या ठिकाणी कोर्टात हजर केलं जाईल अशी देखील माहिती मिळते आहे। या सगळे जे गुन्हे आहेत ते गुन्ह्यांमध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये महिलांचे लैंगिक शोषणाचा गुन्हा आहे, फसवणुकीचे गुन्हा आहे, त्या ठिकाणी अनेक जे महत्त्वाचे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने जे वेगवेगळे गुन्हे खरं तर दाखल झालेले आहेत त्यामध्ये हा सगळा तपास एसआयटीकडनं सुरू झालेला आहे। या संदर्भात जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता सगळी जी तपासाची यंत्रणा आहे, जी तपास यंत्रणा आहे त्या तपास यंत्रणेकडनं एमसीआरची मागणी केल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी खरं तर तपास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि अशोक खरातला जे आहे ते एमसीआर झाल्याची माहिती देखील खरं तर वकिलांच्या माध्यमातून दिलेली आहे। आपण जर बघितलं तर या सगळ्या कोर्ट परिसरामध्ये त्याला या ठिकाणी काही वेळापूर्वी या ठिकाणी काढलेला आहे, मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला पुन्हा त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे आणि एकूण जर पाहिलं बरोबर आहे। त्यामुळे शुभम आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे, उद्या पुन्हा एकदा त्याला कोर्टामध्ये हजर करतील, न्यायालयीन कोठडी देखील मंजूर करण्यात आलेली आहे। खरं तर विचार करायचा तर हे वेगवेगळे गुन्हे आहेत। आज एका गुन्ह्यासंदर्भातले जे सगळे पुरावे होते ते सादर करण्यात आले, हा नेमका गुन्हा कोणता आहे आणि काय पुरावे सादर करण्यात आलेत? काही कागदपत्रे जे आहेत ते कागदपत्र खरं तर महत्त्वाची जे कागदपत्र आहेत ते तपास यंत्रणेच्या माध्यमातून कोर्टासमोर मांडलेले होते आणि त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती जी आहे ती तपास अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे। या कागदपत्रांमध्ये काही त्याचे आर्थिक व्यवहार होते, ओकस कार्यालयामध्ये जे महत्त्वाचे पुरावे होते ते पुरावे देखील त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर त्या ठिकाणी सादर करण्यात आलेले होते। या सगळ्या संदर्भामध्ये जर बघितलं तर आज त्याला खरं तर ज्यावेळी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर जी गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस कोठडीचा जो वेळ असतो, जो काही दिवस असतात त्यामध्ये हे पूर्ण झाल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीची मागणी ही स्वतः तपास यंत्रणेने केलेली होती आणि त्यानंतर या तपास यंत्रणेच्या मागणीनंतर कोर्टाने देखील त्याला न्यायालयीन कोठडी ही सुनावली आहे। उद्या देखील या बरोबर आहे शुभम, तुम्ही म्हणताय तसं न्यायालयीन कोठडी ही अशोक खरातला मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेलं आहे। तीच ही दृश्य आपण पाहतोय। अशोक खरातला न्यायालयीन कोठडी ही आज मंजूर करण्यात आली, अगदी काहीच वेळापूर्वी सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी ही त्याला मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता त्याला या न्यायालयामधून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेलं आहे। तिथलीच ही बाहेरची दृश्य आपण पाहतोय, वैद्यकीय तपासणी त्याची सुरू आहे आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी होईल। त्यामुळे आत्ताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय, आजची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि यानंतर उद्या पुन्हा एकदा त्याला सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजर करणार आहेत। उद्याची नेमकी सुनावणी कशी होणार आहे याबाबत आपण अपडेट जाणून घेऊयात। शुभम, खरं तर आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे, मेडिकलसाठी खरातला नेलाय, उद्याची सुनावणी नेमकी कशी असेल? आजची जी सुनावणी होती ती अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये पूर्ण झालेली आहे। न्यायालयामध्ये आज फारसा असा कुठल्याही स्वरूपाचा युक्तिवाद झालेला नाहीये, कारण या आधीच त्याचे 14 दिवसाची कोठडी ही पूर्ण झालेली होती। मागच्याच सुनावणीच्या वेळेस त्याला 31 तारखेपर्यंत कोठडी द्यायची की 1 तारखेपर्यंत कोठडी द्यायची याबाबत न्यायालयामध्ये चर्चा झालेली होती न्यायाधीश आणि सरकारी पक्षाच्या वकिलांमध्ये। त्यानंतर 1 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी ही देण्यात आलेली होती। ही पोलीस कोठडीची मुदत 3 वेळा वाढवण्यात आलेली होती। सुरुवातीला 7 दिवस, नंतर 5 दिवस, नंतर 3 दिवस अशा स्वरूपाची ही मुदत वाढवण्यात आलेली होती। आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याचं कायदेतज्ञांचं म्हणणं होतं। पहिला जो गुन्हा त्याच्या विरोधात दाखल झालेला आहे, या पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला आज न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। मात्र जे सरकारी वकील आहे, जे तपास अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं याची पुन्हा एकदा पुढच्या गुन्ह्यामध्ये CR नंबर 75 मध्ये पुन्हा एकदा त्याला वर्ग करावं अशी विनंती करण्यात आली, तसा अर्ज देण्यात आला। त्यामुळे नवीन गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे। आता टेक्निकल दृष्ट्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। त्याला आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। ती एक प्रक्रिया असते, कुठल्याही कैद्याला न्यायालयीन कोठडी देण्याच्या आधी त्याची वैद्यकीय तपासणी ही केली जाते। त्यामुळे त्याला आता वैद्यकीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि इथून त्याला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी म्हणजे तुरुंगामध्ये त्याला नेलं जाईल। त्यानंतर नाशिकच्या सेंट्रल जेलमधनं उद्याला पुन्हा त्याचा ताबा हा नाशिक पोलीस त्याचबरोबर SITचं पथक हे घेणार आहे आणि पुढच्या गुन्ह्यासाठी त्याची पोलीस कोठडीची मागणी ही आता उद्या देखील केली जाईल। परंतु पहिल्या
गुन्ह्यामध्ये त्याचे 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. 18 तारखेला त्याला सर्वात पहिल्यांदा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. तिथपासून आतापर्यंत आजचा 15वा दिवस होता. 14 दिवसाची कोठडी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याला आज MCR हा नियमाप्रमाणे त्याला मिळालेला आहे. परंतु त्याचा तपास इथे थांबलेला नाही. दुसरं जे प्रकरण आहे ते दुसरं प्रकरण देखील महिलांच्या लैंगिक शोषणा प्रकरणाचंच प्रकरण आहे. त्यामुळे जसा पहिल्या गुन्ह्याचा तपास होता तसा दुसऱ्या गुन्ह्याचा तपास देखील केला जाईल. फक्त पीडित पहिल्या गुन्ह्याची वेगळी होती, या गुन्ह्याची वेगळी आहे. आरोपी तसाच आहे, त्याची जी मोडस होती ती मोडस देखील तशीच आहे. त्यामुळे आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुढे नेमकं काय घडतं त्याचा तपास आता कुठपर्यंत जातो हे बघणं महत्वाचं आहे. केवळ लैंगिक अत्याचाराचा तपास सुरू आहे असं नाही, तर SIT पथकाचे 3 ते 4 वेगवेगळ्या टीम आहेत आणि त्या टीमच्या माध्यमातून कोणी लैंगिक अत्याचारासंदर्भात तपास करत आहे, कोणी स्पॉट व्हिजिट करत आहे, घटनास्थळी फिर्यादींना घेऊन जात आहे. काही जण आर्थिकतेने जे घोटाळे केलेले आहेत त्याच्याशी संबंधित कोण कोण लोक आहेत, मग तो पुजारी असेल, CA असेल किंवा एखादा सराफा व्यावसायिक असेल, त्याच्याकडे काम करणारे लोक असतील, यांची देखील एका बाजूला चौकशी सुरू आहे. त्यामुळे अशोक खरात याला आज जरी न्यायालयीन कोठडी मिळाली असली कायद्याप्रमाणे तरी देखील उद्या पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी ही तपास अधिकारी आणि त्याचबरोबर सरकारी पक्षाकडनं केली जाणार आहे. अगदी, त्यामुळे उद्या त्याला कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल आणि याचमध्ये पुरावे देखील सादर करण्यात येतील. जसं मुकील तुम्ही म्हणालात की वेगवेगळे गुन्हे हे खरातवरती दाखल करण्यात आलेले आहेत. या सगळ्याच संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून त्याची कसून अशी चौकशी करण्यात येते आहे. काही त्याचा मुलगा असेल किंवा इतरही जे व्यावसायिक असतील यांच्या समक्ष त्याची चौकशी करण्यात आलेली आहे. तर या सगळ्याच मधून काय नेमके पुरावे हाती लागलेत? पुरावे बरेचसे SITच्या टीमने गोळा केलेले आहे. सुरुवातीला हा तपास नाशिकच्या क्राईम ब्रांचकडे होता. क्राईम ब्रांचने देखील सुरुवातीच्याच काळामध्ये अनेक पुरावे हे ताब्यात घेतलेले होते. परंतु आता जसे जसे कोठडीचे दिवस वाढत आहेत तसा तसा तपासाचा वेग देखील येत आहे. त्यामध्ये अशोक खरात हा तपासाला बिलकुल सहकार्य करत नसल्याचं देखील तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाने मागच्याच कोठडीच्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयामध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळे एका बाजूला हा सहकार्य करत नाहीये, मात्र कशा तरी पद्धतीने त्याच्याकडनं काही गोष्टी ह्या पुराव्यासाठी वधून घेण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. तो त्याचे जे मोबाईल रेकॉर्डिंग होतं, त्याचा मोबाईल डेटा जो होता, जो त्याने डिलीट केलेला होता तसा संशय होता. काही VIP लोकांची नावं त्याने वेगळ्या कोडवरने डमी नावाने सेव्ह केलेली होती. तो डेटा रिकव्हर करण्याचं काम देखील आता सुरू करण्यात आलेलं होतं. मोबाईल त्याचा क्लोन करण्यात आलेला होता. त्यामुळे तांत्रिक सहाय्याच्या माध्यमातून एका बाजूला त्याचा तपास केला जात आहे. त्याचबरोबर त्याच्या कुठे कुठे प्रॉपर्टीज आहेत, त्याची आर्थिक उलाढाल किती होती, त्याला आर्थिक उलाढालीमध्ये कोण कोण मदत करत होतं याचा देखील तपास केला जात आहे. आणि आपण बघितलं कालच शिर्डीमध्ये अहिल्यानगरच्या शिर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तो जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये 5 आरोपी होते. 5 पैकी 2 आरोपींना शिर्डी पोलिसांनी अटक केली होती. मुख्य जो सूत्रधार होता अशोक खरात तो सध्या SITच्याच ताब्यामध्ये होता आणि उर्वरित जे 2 आरोपी होते त्यापैकी कल्पना खरात ही त्याची पत्नी ती अजूनही फरार आहे. त्यामुळे आता SIT बरोबरच शिर्डी पोलीस देखील आता कामाला लागलेले आहेत. कल्पना खरात याला देखील अटक होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सर्व बाजूने त्याच्या विरोधात कारवाईचा फास हा आता यंत्रणेकडनं आवळला जात आहे. अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.